नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं EMPC चावडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक भरती संबंधित जाहिरात अपलोड करण्यासंदर्भाची ही अपडेट आहे। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती संबंधित जाहिरात अपलोड करण्याची ही अपडेट आहे। अपडेट काय सविस्तर जाणून घेण्याआधी मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या। मित्रांनो, तर पाहूयात अपडेटमध्ये। पहा, महाराष्ट्र शासन शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक, तर पहा विभागीय आयुक्त कार्यालय। तर त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी जावक क्रमांक पाहू शकता या ठिकाणी शिक्षक भरती संबंधित आहे आणि 2024। तर या ठिकाणी दिनांक पाहू शकता 3/1/2024। तर या ठिकाणी प्रशासन अधिकारी, पहा प्रशासन अधिकारी नाशिक मनपा पाहू शकता आणि त्यानंतर महानगरपालिका नाशिक, त्याचबरोबर मालेगाव, जळगाव, धुळे प्रशासन अधिकारी पाहू शकता। नगरपालिका शिक्षण मंडळ दोंडाईचा, शिरपूर, नंदुरबार, शहादा, मनमाड, नांदगाव, आळमनेर, चाळीसगाव, भुसावळ, सावदा। तर मित्रांनो, ही अपडेट आहे आणि आपल्या शिक्षक भरती संबंधित नगरपालिका आणि महानगरपालिका यामध्ये सुद्धा शिक्षक भरती होणार आहे। तर थोडक्यात अपडेटमध्ये काय आहे जाणून घेऊयात। पहा अपडेटमध्ये सविस्तर पुन्हा, तर विषय शिक्षक पदभरती 2022 पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत। यामध्ये संदर्भ पहा, माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित VC पाहू शकता। VC दिनांक काय 3/1/2024 मधील निर्देश काय दिलेले आहे निर्देश, तर पहा सविस्तर समोर काय आहे। आणखी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने असे निदर्शनास आले आहे की आज पावेतो शिक्षक पदभरती 2022 संदर्भात पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही नाशिक विभागातील एकाही महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षण मंडळाने केली नाही। या संदर्भात माननीय आयुक्त शिक्षण यांचेकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। करिता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथे 2024 रोजी सकाळी 10 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात येत आहे। म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भाची ही आढावा बैठक आहे आणि ही बैठक किती 10 वाजता। आणि यामध्ये काय दिलेलं आहे पुढे पहा, सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी आपापल्या युजर ID आणि पासवर्ड सह जाहिरात देणे संदर्भात रिक्त पदांच्या आरक्षण प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या माहितीसह व्यक्तिशः स्वतः उपस्थित राहावे। पहा, रिक्त पदांच्या आरक्षण प्रवर्गनिहाय, त्याचबरोबर मित्रांनो रिक्त पदांच्या माहितीसह व्यक्तिशः म्हणजे स्वतः उपस्थित राहायचं आहे असे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर कुणीही प्रतिनिधी पाठवू नये, म्हणजे स्वतः यायला पाहिजे आणि कुणीही प्रतिनिधी पाठवू नये। तर मित्रांनो 4 तारखेपर्यंत म्हणजे आजच्या तारखेला पवित्र पोर्टलवर जाहिरात येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर तसेच जाहिरातीचे प्रारूप विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडून तपासून घेऊन दिनांक पाहू शकता 4/1/2024 रोजी पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी। पहा मित्रांनो, खूप आनंदाची बातमी आहे। म्हणजे 4 तारखेपर्यंत म्हणजे आजच्या दिनांकापर्यंत ही काय कार्यवाही पूर्ण व्हायला पाहिजे आणि पवित्र प्रणालीवर काय ही जाहिरात काय अपलोड करणे बंधनकारक आहे असे या ठिकाणी म्हटले आहे। त्यानंतर पहा समोर काय दिलेले आहे, सदर बैठकीस जे प्रशासन अधिकारी उपस्थित राहणार नाहीत त्यांना पहा माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयात काय खुलाशासह दिनांक 5/1/2024 रोजी उपस्थित राहावे लागेल याची काय गांभीर्याने नोंद घ्यावी। तर मित्रांनो, हे जे अपडेट आहे मित्रांनो आपल्याला कसं वाटलं आणि या संदर्भाची ही काय साईन पाहू शकता या ठिकाणी विभागीय पाहू शकता विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक येथून आलेली आहे। मित्रांनो, ही अपडेट आपल्या सर्व शिक्षक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण आहे आणि आनंदाची अपडेट आहे मित्रांनो। तर यामध्ये आजच्या तारखेला काही अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पवित्र प्रणालीवर ही जाहिरात अपलोड होईल मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्याला ही अपडेट कशी वाटली आपल्या कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आपल्या अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका। जय हिंद, जय महाराष्ट्र।